भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त 1 जानेवारी रोजी स्थानिक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चौक शेगाव येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती तयार करण्यात आली होती। या स्तंभाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते देवा हिवराडे, जिल्हा अध्यक्ष बुलढाणा यांच्या हस्ते उद्घाटन झाले। तर शहरातील महार बटालियनचे माजी सैनिक व समता सैनिक दल यांच्याकडून मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन बांगर हे होते, तर दादाराव शेगोकार, गौतम नाईक, गौतम सुरवाडे, गजानन हिवराडे, गजानन शेगोकार, मिलिंद शेगोकार यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। अजू सुरवाडे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना तथा आभार प्रदर्शन केले, तर गौतम इंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। मानवंदनेच्या कार्यक्रमास शहरातील सर्व बौद्ध उपासक तथा उपासिका तसेच भीमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेगाववरून आपले प्रतिनिधी रवी शेगोकार। 1 जानेवारी 1818 साली भीमा कोरेगावमध्ये प्रोग्राम 28,000 पेशव्यांना 500 महारांनी या टाइमला ठार केलं। त्याच्या मागे फार असा मोठा इतिहास आहे। या भारत देशामध्ये पेशवाई राज होतं। पेशवाई राजमध्ये आपल्या भारतातच त्या व्यवस्थेमध्ये जे गरीब वर्ग होता त्याच्यावर अन्याय अत्याचार करत होत होता। त्या कारणास्तव जो 500 महाराजांनी जो बंड पुकारला बरोबर एक आदरणीय प्रेरणादायक आहे समोरच्या पिढीला। या महामानवांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली। त्या घटनेनुसार ते त्या ठिकाणी वंदन करण्याकरिता जात होते आणि त्या महाराजांचं त्यांनी कौतुक केलं। कौतुक असं केलं की जे अन्याय अत्याचार करतात त्याच्या विरोधात संघर्ष करणं आणि संघर्षातून या नव्या पिढीला मोठी फार प्रेरणा दिली। अशा शूरवीरांना मी माझ्या शेगोकार व सर्व आंबेडकर नगरातील सर्व वाचकांना त्यांना खूप त्यांचं अभिनंदन करतो व सर्व सूर्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।